नमस्कार, शुभ सकाळ. सकाळचे 5:45 वाजलेले आहेत आणि आम्ही सगळे उठलोय आता. पोरांच्या आज उठल्या उठल्या आंघोळी चालू आहे त्या. आणि आज गुढीपाडवा. माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला गुढीपाडव्याच्या व खूप खूप शुभेच्छा. आओ लय लवकर आंघोळ करायला लागला वाजर. गुढीपाडवा आहे काय? बर बर आणते. आणि इथं आते घेते ते सकाळ सकाळ सारवून. चला मी पण आता अंगण झाडून घेते आणि गुरांची झाडूट करते. ताट भरून आणले आता नाही इथं. आता मी आधी इथं जिथं गुढी उभं करायची तिथं आणि त्या अंगणात पण रांगोळी काढून घेते. पोरांचं सगळं आवरून झाले. नवीन कपडे घालून तयार आहे ते सगळेजण. आता काय करायचं आता? गुढीपाडवा करायचंय काय? बर कपडे आता करायचं लगेच. कपडे घालून करू नका तवर. हा आई आई आता मामा मी लागले गुढी उभा करायला. आई झाली गुढी उभं करायची तयारी सगळी. आता आता उभं करायची गुढी. साडी आणि कलश लावला इथं. एक साडी, ब्लाऊज पीस, हार आणि कडुलिंबाचा काय म्हणते मामा त्याला? पालाच की मोर घोलाना ह्याचा कर लिंब. हा कडुलिंबाचा फटा. हळूहळू चला उभं करायची गुढी. आता गुढी उभारली. आता आता करायची गुढीची पूजा. आता लागली त्या पूजा करायला. Pink, 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 lovely.
काय बांग थोडा पण ए पळवा पळ काय झालं टोपी चला बस थांब कडा कडा करू नको शांत बस फुटला फुटला पाणी हा सोडा फुटला हो बरं पाणी आत्या ह्यांना हार खायला द्यायच्या आधी ते कडुलिंबाचा गोला ना द्या खायला परत हार द्या ते गुळ डाळ कडुलिंबाचा हे आता इथं बस दे मोहर आलेला तुळशीची पूजा करायची लावायला लावते ते हा बांधतो सुरुवात पण बोट गळ्यात अडकवायचं गळ्यात खायचं गळ्यात अडकन गंध राहिला खाली थांब थांब गुलालाच लावा पोरांना बाल्या बस खाली सगळ्याला थांब बस खाली सगळ्याला देते बसा अहो तुम्हाला हे द्या म्हणलं होतं आधी त्यांना थोडं थोडं गोला थोडं थोडं गोला ना द्या आधी थांब जरा अडकव गळ्यात हा दादा बांध आता इकडे आधी मग जा थांब देते आजीकडे बांधून तात्याकडे जा तिथनं उठू नका सगळे खायला द्यायचं ताटात खायला थांबा धर. हा तसं खायचं खावा आता गोड येतं का आता खा दादा बापू आजीच्या पाया पडा तात्याच्या पडा बस बाय बस पिल्लो बस तुम्ही चला ग थोडं सगळी वाकून पडते ते बाले बघा पायावर डोकंच ठेवते डायरेक्ट ताट घे की. प्रसाद खायला खाऊन बघा कसं लागते लय कालवलं नाही खायची नाही तुम्ही. कडं लागते का आली मला पूजा करू दे थांबा आधी छान छान आता दिवसभर खात राहा हो म्हणताय अजून तर आता तू पण करते पूजा बर सगळ्यांनी करा पाया पडा चिखलीचं गोळा साखर आणला ते मध्ये सगळ्यांनी उभं राहावं इथं उभं राहावं इथं सगळ्यांनी इथं उभं राहा करायची दादा त्याच्या हळदी कुंकू लावून पाया पड लव एका जागाला हा रंग. गुढीची पूजा झाली आता लक्ष्मी आणल्या त्या दोन त्यांची पण पूजा करून घेते मी
परसात ठेवी गोलाण्याच्या. ठेवते की. तर झाली आपली गुढी उभा करून आता. आणि आजपासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात झाली. तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीची पूजा झाली. आता चालू पुरणपोळीचा स्वयंपाक. चटका देऊन झाल्या पुरणाला. आता पुरण बारीक करून करायच्या त्या पोळ्या. आणि इकडं दूध टाकायला ठेवले. आणि येवण्याची आमटी पण झाली. तर चालू आहे पोळ्या करायला. आणि इकडे मी करते भाजी आणि कोरडे पापडी दळते. कोरड्या पापड्या तळून झाल्या. आता भजी करून घेते मी. त्या नैवेद्य भरते ते. आता काय करते रे पोरांनो? हॉटेल खाते काय? म्हणजे तुम्ही दोघं कामाला जाताय आणि ते दोघं जण तुम्हाला जेवण बनवते ते का? काय बनवलं जेवायला मग? अयो बाजर आमटी चपाती. बसू काय मी पण मग? इडली पण केली का? तो का आजी काय म्हणते बघ. उपास सोडा येऊ का म्हणते आजी. रविवार आजीचा शाबू बी केलाय आत्या. उपास सोडायचं कॅन्सल. शाबू केलाय तुम्हाला. ते काय आईस्क्रीम आहे काय? कामवाल्यांना जेवा आणि जावा कामाला. चिंच पण आणली का? अरे कच्च्या कशाला तोडता र? पिकू दे की. झाडाच्या कच्च्याच आहे आणि पिकलं नाही ते अजून र. इलायची चिंच आहे ही. झाड आमच्या घरी कच्चे आहे त्या बाळानं. आदू जेवायला लागले. आदू चांगलं झाली का बाजार आमटी? खरं खरं खाऊन दाखव बरं. हा खोट बोलतो काय? चिंच खातोय की. स्वयंपाक झाला. गुढीला नैवेद्य दाखवला. चला आता मी कपडे धुवून घेते. कपडे धुवून अजून गुरांना पाणी पण दाखवायचे. आधी कपडे धुवून घेते. घरातली कामं झाली ती सगळी. आणि आता लागलोय आम्ही जेवायला. या सगळ्यांनी जेवायला. गुरं पाणी धावते. आता म्हशीला आणले पहिल्यांदा पाणी पाजायला. आणि धुवायचे ते पण गुराज. पाडव्याची धावावं लागते ती गुराज. म्हशी धुवून घेते मी आधी. आणि गाई परत मामा गावात आल्यावर धुवायच्या गाई. गाई काय एकट्या माणसाला धुवून देत नाही त्या. म्हशी थांबते त्या उभं राहते त्या. त्यामुळे आता मी म्हैसाने रेडी पाणी धावून धुवून घेते ह्यांना. म्हशी धुवून सावलीला बांधले आहेत. आता गायींना पाजते पाणी आणि बांधते गायीला पण सावलीला नेऊन.
घरची कामं झाली ते सगळे आता घरातली. आणि आता उन्हाचं लागली मी काल कट केलेला ब्लाऊज शिवायला. दुपारच्या 1:30 वाजले ते आता. तासभर ब्लाऊज शिवला आणि आता मामा आले ते गावातनं. मामाने आता इकडं दोन मेका ठोकून गाईला बांधले. आता गाई धुवून घेऊ आपण. देते का मामा धुवून? ताईची आहे काय की? हे म्हणते आपलीच आहे. चला आता गाई धुवून घेऊ आपण. गाई धुवून झाल्या. आता सरदाराला आणले धुवायला. सरदारा काय उभाच राही नाही. झाले सरदाराला पण धुवून. आता बांधायची नेऊन जरा सावलीला. दोघाला आहे का नाही सरदार? तरी 2 मेकांनी बांधलाय मामा, आहे का नाही? सवय नसते तेव्हा देशील ना धुवायची सारख्या. मशी कशा हा आपलं कालवड नाही हालत घरचं ह्यांना. हा चला आता सरदाराला बांधू तिकडे चिंच खाली नेऊन. गुरं धुवून झाली. आता मामा लागले तर गुरांना रंग लावायला. थांबा मी धरते. पहिल्यांदा सरदाराच्या आईला लावायचा चालू रंग. सरदाराला पण रंगवला आता. झाली सगळी गुरु रंगवून झाली. आता पाण्याची लाईट आली. आता पाणी भरून घेते मी. आता इकडं बाथरूमच्या बॅलरला वार फिरवते. आधी बाथरूमचं बॅलर भरून घेऊ. आधी पाणी इकडं बॅलर भरलं म्हणजे परत घरातलं प्यायचं पाणी भरायचं. दुपारचे 3 वाजलेत आता. आणि आता आम्ही टाकायला लागले गुरांना वैरण. गुरांना वैरण टाकून जायचं आपल्याला माळावर. डाळिंबीतलं गवत काढून आणायचं आहे गुरांना. चला वैरण टाकते आता सगळ्या गुरांना दुपारची. आलो आता माळावर आणि सुरुवात केली आता आम्ही गवत कापायला. चला गवत कापून घेऊ आता. अर्धी लाईन कापून झाली. एक मोठा गठोड झाले गवताचं. गोळा पण केले गावात लगेच. आणि तहान लागली आता. आता आले पाणी पिऊन. मी चालले आता पाणी प्यायला. पाण्याची लाईट आहे आणि पाणी आज माळावरच लावलेलं आहे. बागावर पाणी चालू आहे इथं. त्यामुळं आज इथं वाला येते पाणी. चालू आहे पाणी. पाणी पिऊन घेते आता मी. पाणी पिऊन आले आणि आता आपल्याला वरनं यायचे खाली. खालनं वर करून जाताना तोंडाला लिहून लागते. आता वरनं खाली येऊ काढत. आद्या चला वरनं येऊ काढत. ऊन लागते खाल्ले. दाट गवत आहे आणि चांगलं आहे गुरांना. उन्हाळ्याची आपली हिरवी वैरण एखादी वली एखादी हिरवी असली म्हणजे गुरं पण कटाळत नाही ती एक वैरण खायला. चला येत ना आता वरण कापत जाऊ खाली. गवत बाहेर काढून वाटला ठेवलं इथं. चांगली 5-6 गटोडी गवत निघले. आता जाऊ फवारायला. बरोबर 6:30 वाजलेत आणि दिवस मावतानाच फवारायचे ही. म्हणजे पूर्ण ऊन नसल्यावर एकतर सकाळ सकाळ किंवा
पूर्ण दिवस मावळताना. सकाळ सकाळ काय आज फवारणं झालं नाही, सण असल्यामुळं. त्याच्यामुळं आता फवारायचे. तर सुरुवात केली आता फवारायला. मी इथं नळी ओढते मागं आणि भाऊजी फवारते. ते फवारणाऱ्याच्या मागं थांबावं लागते अजून कंपल्सरी, म्हणजे फवारणाऱ्याला पण जरा ताप पडत नाही नळी ओढायचा. फवारत उद्या मुरघास करायचं आहे. उद्याच्या मुरघासाचं नियोजन चालू आहे. संध्याकाळचे 8:15 वाजलेत आणि आता आलो आहे आम्ही घरी. स्वयंपाक काय करायचं नाही, सकाळचा स्वयंपाक शिल्लक आहे. थोड्या वेळानं जेवणच करायचे. आता पोरं जेवते ती हॉलमध्ये.